तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. आज आपण पाहणार आहोत 5व्या वर्गाच्या स्कॉलरशिपच्या कोणता चॅप्टर? 7वा आहे ना. त्याचं नाव काय? सम, विषम, मूळ, संयुक्त आणि चौरस आणि त्रिकोणी संख्या. काय असतात या संख्या, काय आहे यांच्या प्रॉपर्टी, कशा असतात, काय असतात, हे सगळं पाहणार आहोत. तर सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे कन्सेप्ट आणि त्यावरच आधारित नंतर आपल्याला काय करायचे, प्रश्न सोडवून पाहायचे आहे. ठीक आहे. तर सर्व आता त्यांचे इंग्लिशवाले नावं पण मी सांगेन तुम्हाला, तर ते इंग्लिशवाले नावं पण तुम्हाला लर्न झाले पाहिजे. कळलं का काय म्हटलं तर? मराठीचे तर आहेतच, मराठीचे लक्षात ठेवायचे आहेत, पण सोबतमध्ये इंग्लिशवाले पण. तर सगळ्यात पहिले जसं म्हणते काय, समसंख्या. काय म्हटलेलं आहे? तर समसंख्येला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो? इवन नंबर. इवन. ठीक आहे. तर बघा, समसंख्या काय कोणाला म्हणू शकता? अशा संख्या ज्या दोननं भाग जाणाऱ्या आहेत त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो? समसंख्या. दोननं भाग जाणाऱ्या संख्या समसंख्या. म्हणजे एक्झाम्पलमध्ये 2चा टेबल 4, 6, 8, 10, 12. आता टेबल येते तुम्हाला 20पर्यंत, पण 22ला बी तर दोननं भाग जाते, मग ते 24ला बी तर जाते, मग चालल्या वाढत मग 5 अंकी 10 अंकी संख्या असेल तर मग का भाग देऊन पाहाल का? नाही. तर दुसरी पद्धत काय आहे यांना ओळखायची? तर ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 हे अंक आलेले असतील तर त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. कळलं का काय म्हटलं तर? ओके. मग हे काय देतो मी? पॉईंट देतो तुम्हाला. 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट काय? 2 समसंख्यांमधील अंतर कितीचा राहील? 2 समसंख्यांमधील अंतर मधील फरक. 2 क्रमागत. समसंख्यांमधील फरक कितीचा राहील? 2चा. कितीचा फरक राहील? 2. उदाहरण 38 - 36. कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? 2. मी जेव्हा शिकवत राहतो तेव्हा इकडं लक्ष द्यायचं, समजलं का? हां, हा बंद कर, पुस्तका बंद, लक्ष इकडं, लक्षात राहील. हां. मग दुसरा मुद्दा, 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये किती समसंख्या किती? 50 समसंख्या. समजलं? म्हणजे अर्ध्या. किती बी संख्या राहतात. आता 200 म्हटलं, 1 ते 200 मध्ये, सपोज म्हटलं 60 ते 80 मध्ये, 60 ते 80 किती समसंख्या आणि किती विषम संख्या? 10 सम 10 बरोबर. आणि 2च्या क्रमानं बिलकुल येतील, त्या येतील की नाही? देन तसाच काहीतरी आहे काय, विषम संख्या, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ऑड. ऑड नंबर. येनो म्हणजे नंबर, ऑड नंबर. तर काय असतात ह्या संख्या? 2 ने डिव्हिजिबल असतात का? 2 ने डिव्हिजिबल नाही. देन यांच्या शेवटी तुम्हाला काय पाहायला मिळेल? ज्यांच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आले असतील ते सगळ्या संख्या काय असतील? विषम संख्या. कशा असतील? मग याच्यामध्ये पण 2 क्रमागत विषम संख्यांमध्ये फरक किती राहील? किती राहील? 2. मायनस करून पहा. क्रमागत आहेत, एका मागे एक येणाऱ्या. 3 नंतर 5 येत आहे, 5 मधून 3 मायनस करा बरं. कोणती पण विषम संख्या राहत क्रमागतवाल्या, त्यांचा फरक कितीचा राहील? हमेशा 2.
म्हणजे मी म्हटलं 29 नंतरची विषम संख्या कोणती? 2 न वाढवा. 31 नंतरची 33 नंतरची 35 नंतरची 37 नंतरची. समजलं? तर कितीचा फरक राहील यांच्यामध्ये पण? त्यानंतर 1 ते 100 मध्ये किती असतील? 50 विषम. 50 लक्षात राहील? ओके. देन दुसरा आहे काय? मूळ संख्या. इंग्लिश मध्ये याला आपण म्हणतो प्राईम नंबर. प्राईम. मग काय म्हणते मूळ संख्या कोणाला म्हणाल? तर अशा संख्या ज्यांना दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे n म्हणजे अशा संख्या विच इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी नंबर. एनी नंबर म्हणजे दुसऱ्या नंबरने n ला ज्या संख्यांना भाग जाणार अशा संख्यांना आपण काय म्हणू? मूळ संख्या. काय म्हणते डेफिनेशन पहा? अशा संख्या ठीक आहे. तर मग कोण जाईल? अशा संख्या ज्यांना फक्त एक व स्वतः नेच भाग जातो त्यांना पण आपण कोणत्या संख्या म्हणतो? म्हणजे मूळ संख्यांची डेफिनेशन आपण एक तर अशी सांगू शकता, नाहीतर त्याला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग येणार नाही. फक्त 3च आणि 1 न तर सगळ्यालाच भाग जातं. 1च्या टेबलमध्ये सगळेच येतात. 1 1 1, 1 2 2, 1 2 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 100. तर जातात की नाही जातात? हां. ते 1 न तर साऱ्या जगालाच जाते. स्वतःनं जातेच. जसा 5 नंबर आहे, 5 1 जाते. तर लक्षात घ्याल, ज्या संख्येनं एखाद्याला भाग जाऊ शकते त्याला आपण त्याचे अवयव म्हणतो. जसा हात सरळ कर. जसं 10चे अवयव कोणते आहेत? 10चे विभाजक किंवा अवयव 10चे विभाजक किंवा अवयव कोण असतील? 1 न तर सगळ्यालाच जाते. 1 न सगळ्यालाच जाते. 2 न चालला. 5 10. तर हा आणि हा सोडून हे दुसरे 2 आहेत की नाही आहेत? तर हा मूळ राहील का? हा मूळ राहणार. मी इथं सांगण्याचा तात्पर्य काय होता? विभाजक. तर मूळ संख्याला दुसरे विभाजक नसतात. फक्त कोणते विभाजक असतात? 1 आणि तीच संख्या. फॉर एक्झाम्पल किंवा अवयव असतात. ते म्हणजे कोणते? 1 आणि स्वतः. 1 आणि समजलं का? अरे कळलं का? हां. अजून काय सांगू शकतो मूळ संख्याबद्दल? ते दुसऱ्या कोणाच्याही फाळ्यात येणार नाही. मूळ संख्या दुसऱ्या नंबरच्या दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाढ्यात
येणार. तर असे 4 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणाबद्दल? मूळ संख्यांबद्दल. चला तर मग पाहूया 1 ते 100 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत. अरे पाहून का नाही पाहून? पाहून ना. या मुलीचे केस परून राहिले, कुठं पडते तर पकडून ठेव बाई, अशी पकडून ठेव, पकडून ठेव बा. हां अशीच पकडून ठेव, पराले नाही पाहिजेत केस. पडतेत का? पडतेत का केस? मग तू 10 वेळा हात लावत होतीस ना, मला वाटलं परत असतील बा खिडकीतून, म्हणून तिले पकडून ठेव म्हणलो मी ना. तिनेही सोडलं ना. आता पाय बरोबर परतीन नाही तर मग पाहूया आता 1 ते 100. आता मला इकडे जागा नाही आहे म्हणून मी कुठं लिहितो? तुमच्यापैकी एकानं बी याच्या समोर लिहिल्या तर समजलं का? इथं जागा नाही आहे म्हणून इकडे लिहत आहो. आता मी इथे असा अंडा काढलो तर तुम्ही बी अंडा नको काढाल. नाही आहेत काही काही नमुने आपल्याजवळ आहेत ना. हां लमचे भारीचे आहेत पुरे. 1 ते 100 मधील मूळ तर एक एक लाईनीचे पाहू बघा. 1 ते 10, 11 ते 21 ते 31 ते तर 1 ते 100 मध्ये आता आपण चेक करूया कोणकोणत्या मूळ संख्या आहे आपल्या 1 ते 10 मध्ये. तर 1 ते 10 मध्ये टोटल 10 नंबर आहेत. आता ज्या संख्याला 2 ने भाग जाते म्हणजे कोण कोण? 2, 4, बरोबर. ह्या मूळ राहतील का? पण त्यांच्यापैकी एक मूळ राहील. कारण 2 दुसऱ्या कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाही. 4 येते. 4 ला 1 न बी जाते, 4 न बी जाते, पण 4 अजून कोणाच्या पाड्यात येते? म्हणजे दुसऱ्या संख्येच्या पाड्यामध्ये येऊन राहिलेला आहे. तर 4 मूळ राहील का? तर लक्ष द्याल, माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्याच मूळ संख्या विषम राहतील फक्त एक सोडून. ते म्हणजे कोण आहे? 2 ला सोडून सगळ्या मूळ संख्या कारातील विषम. मी ना सगळ्या विषम मूळ राहतील म्हणलो का? सगळ्या विषम मूळ राहतील म्हटलं का? काय म्हणलो? सगळ्या मूळ विषम. फक्त एकच मूळ संख्या अशी आहे, हे काय? सममूळ आहे. समबी आहे आणि काय आहे? मूळ. लक्षात राहील गोष्ट. तर 1 ते आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवाल. 0 आणि 1, 0 आणि हे संयुक्त पण नाही, संयुक्त पण व मूळही नाही. मूळ बी नाही आहे बाबा ते एक, आणि संयुक्त पण नाही. लक्षात राहिली गोष्ट. तर मग 1 ते 10 मधल्या चेक करायचे आहेत तर कोणत्या आहे बघा? 2 दुसऱ्या कोणाच्याही पाड्यात दिसणार नाही. विषमला चेक करा, फक्त कोणाला चेक करा? समला चेक करायची गरज नाही बाकीला, कारण बाकी सगळ्या समसंख्याला कितीने भाग जाते? तर ते कधीच मूळ बनणार नाही. मग 1 ते 10 मध्ये 5 सम, 5 तर 5 संख्या चेक करणे आपल्याला. अरे कळलं? हां त्याच्यातली 1 तर कटली. 1 रे सम बी नाही आहे
हे मूळ बी नाही आहे, संयुक्त बी नाही आहे, मूळ बी हा. तर 2 मग त्याच्यानंतर मग मग अच्छा 9 येईल का? का बरं? 3च्या पाड्यात 6वी वाले चुपचाप राहा बरं. 9 येईल का? नाही. कारण ओके झाले 10 पर्यंत. 10 तर येणारच नाही, कारण 10 कोणाकोणाच्या पाड्यात येतात? 2च्या आणि अरे येतात हां. तर 11 ते 20 मध्ये 11 ते 20 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? हां चल घे चंद. हां 11 13 17 गुड. 15 का बरं नाही आहे? 5च्या पाड्यात येतात. कसोट्या तुम्हाला वाचायला सांगितलं होतं, कसोट्या शिकल्या ना आपण? नाही शिकला का? कोणत्या चॅप्टर मध्ये? बेसिक मध्ये शिकला. आता नाही शिकला? त्या दिवशी कोणत्या तरी वर्गाला सांगितलं ना रे मी ना. 8वी आहे का? बरं मी तुम्हाला 8वीचा व्हिडिओ टाकून देईन, म्हणजे त्या कसोट्या लिहून आणून टाकाल ना, पाठांतर करून टाकाल. हां हां चलो. तुम्हाला पण असेल ना चॅप्टर आहे का कसोट्यांच्या? आहे ना? ओके हां लक्ष द्या मग. आता इथं 21 ते 30 मध्ये 21 आहे का? का बरं? 3च्या पाड्यात 7च्या पाड्यात येते. मग 22 तर नाहीच आहे, 2 न भाग जाते. 23 कोणाच्याच पाड्यात येत तर राहिले 23. मग 25 5 वाला तर कधीच येणार. ज्याच्या शेवटी 5 लागलाय त्याला 5 न हमेशा भाग जाते म्हणजे जाते म्हणजे तर तो कधी मूळ मध्ये येईल का? मग 26 समसंख्या बी येणार नाही. मग 27 का बरं? दोघही जण चुप राहा. 3च्या पाड्यात येतात. 7च्या पाड्यात येतात. 27 कितीच्या येतात? 9च्या पाड्यात येतात. अरे येतात का पाडे? कुठं लक्ष आहे? तर मग 27 लिहू का इथं? 28 29 कोणाच्या पाड्यात येणार? तर मग कोणत्या पाड्यात किती आहेत ते तुम्हाला काढायचे जर असेल तर बघा हा कोड लक्षात ठेवायचा. 4 4 2 2 3 2 2 3 2 1. काय म्हणते कोड? हा काय सांगते की 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 11 ते 20 मध्ये किती आहेत? 21 ते 30 मध्ये किती आहेत? झाल्या की नाही? हां 31 ते 40 मध्ये किती आहेत? तर हा कोड लक्षात ठेवायची टेक्निक काय? 4 4 2 2 3 2 2 3 2 1. म्हणा माझ्यासोबत. 4 4 2 2 3 2 2 3 2 1. 4 4 2 2 3 2 2 3 2 1. तर हा कोड लक्षात ठेवाल का आता? तर रस्त्याने जाता जाता 4 4 2 2 3 समोरच्या म्हणा 2 2 3 2 2 3. मी म्हणीन 4 4 2 2 3 म्हणा ना. मग कविता नाही शिकवत का मी तुम्हाला? तर मग मी कवितेच्या भाषेत सांगितलं ना 4 4 2 2 3 2 2 3 2 1. आता बाकीच्या तुम्ही म्हणाल अर्धा मी म्हणेन 4 4 2 2 3 4 4 2 2 3 4 4 2 2 3. समजलं? तर जेव्हा मी म्हणेन 4 4 2 2 3 नको करा.
अबे येतलाच रिपीट आहे पा, येतलाच रिपीट आहे. 2 2 3 2 1 हा एवढाच तर लक्षात ठेवायचा आहे. 4 4 2 2 3 यस. चलो ध्यान दो. तर याच्यामध्ये 2 आहेत, याच्यावरून समजलं आपल्याला 2 आहेत म्हणून. मग कोणकोणत्या 2 राहू शकतात रे? तर आपल्याजवळ नंबर वाचले कोणते राहते? तर 31 33 35 तर येणार नाही, कारण त्याच्या शेवटी काय 5. त्याला चेक करायची गरज नाही. 37 न 39. मग यांच्यापैकी हे तर कटली 11च्या फाड्यात येते, 3 भाग जाते आणि हिला बी 3 भाग जाते बघा. 3 9 9 न 3 9 न 3 12 9 न 3 तर 12ला 3 जाते का? बघा 3 चेक करणं सोपी आहे. काय करायचं? त्यांच्या अंकांची बेरीज. म्हणजे याच्यामध्ये जे अंक आहे 3 आणि 9 यांची बेरीज करा. 12ला 3 जाते की नाही जा? म्हणजे त्या संख्येला बी 3 भाग जाईल. म्हणजे समजलं? तर मग राहिल्या कोण? तर ह्या 2च असतील. मग 41 ते 50 तर कोणाकोणाला चेक करायला लागते? 41 43 47 49 49 तर 7च्या फाड्यात येतात. मग 3 आहेत म्हणते, तर कोणत्या 3 असतील? 1 4 43. मग 2 म्हणते या पाड्यामध्ये चेक करा. 51 53 57 59. तर बेरीज करा. बेरीज 5 ने 1 6 3च्या फाड्यात येतात का? हो. म्हणजे हिला 3 भाग जाऊ. 17 3 51. अरे होतेत का? नाही होत. मग 7 न 5 12ला 3 भाग जाते का? हो. म्हणजे हे बी मूळ राहू शकते का? तर 19च्या फाड्यात येते बघा. 19 त्रिक म्हणजे झाला रे गेम. म्हणजे कोण आहेत? मग येते बी 2 म्हणते. चला चेक करून 2. हा सांगा कोण कोण येऊ शकते? 61 आणि 60. कारण बघा हे 7 9 63 आणि हे 23च्या पाड्यात येतात. 23च्या पाड्या येते का? तर 3ची कसोटी. 3 न कसा चेक करायचा? बघा इकडे लक्ष द्या. कोणत्या संख्येला 3 भाग जाऊ शकते हे चेक करासाठी काय करायचं? त्यांच्या अंकांची. तर 9 न 6 15ला 3 जाते का? चुप बस. 15ला 3 भाग जाते का? जाते. म्हणजे या संख्येला पण 3 भाग जाईल. म्हणजे समजलं? भाग देणे म्हणजे समजते ना? तर राहिले कोण? मग इथं 3 आहेत म्हणते, तर कोणकोणत्या राहतील असं चेक करायचा. तर 77 11च्या फाड्यात दिसते. मग इथं 2 आहेत म्हणते, तर चेक करा असंच. तर 81 तर 9च्या फाड्यात दिसते. 9 9 आणि 8 आणि 7 15 म्हणजे 3 भाग चालला. याचा बी खेळ. राहिला कोणता? आणि इथं राहिली कोण? मग काढू शकता असाच. तर हा लिहायचा. अरे लिहाल का? हां. तर या प्रकारे टोटल किती झाल्या? यांची बेरीज करा. 4 4 8 न 2 10 न 2 12 न 3 15 न 2 17 न 2 19 न 3 22 न 2 22 न 2 24 न 1 म्हणजे टोटल मूळ संख्या किती? 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 97. 1 ते 100 मधील सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती? 2. काय म्हटलं मी ना? सममूळ. सर्वात मोठी बी विचारला तरी 2च, सर्वात लहान बी विचारला तरी
सम आहे ना, सम. हे दोन बघा, ह्या एकटीच चोटी इथं आलेली आहे. बाकी सगळे विषम आहेत की नाही आहेत? अरे आहेत की नाही? फक्त हे एकटीच चोटी सम आहे की नाही आहे? तर सांगायचं कसं, सगळ्यात मोठी सममूळ म्हणलं तरी बी 2 येईल. सगळ्यात लहान सममूळ म्हणलं तरी पण. चल उभी हो बाली तू चौधरी. 1 ते 100 मधील सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? 2. तू उभी हो बाली. हां, 1 ते 100 मधली सगळ्यात लहान विषम मूळ संख्या कोणती? मी काय म्हणलो? विषम मूळ. सममूळ म्हणलो का? हे सम आहे, हे काय आहे? बाकी सगळ्या विषम आहेत आणि मूळ बी आहेत. तर विषम मूळ म्हणलो तर कोणती आहे लहानवाली? 3 येईल ना. तर डोका लावायचा ना, थोडासा लावायचा की नाही? आणि मोठीवाली म्हटलं असतं तर मोठीवाली विषम मूळ 1 ते 100 मधील मोठीवाली विषम मूळ, लहानवाली विषम मूळ, विषम मूळ. समजलं? विषम वाचायचा नीट. विषम म्हणते की सम म्हणते, लक्षात राहील. तर सम आणि विषम आपण पहिले पाहिला, जिला 2 न भाग जाऊ शकते किंवा जिच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तिला सम म्हणून. बरोबर? बाकीच्या सगळ्यांना विषम. उभी हो. 1 ते 100 मधील सगळ्यात लहान सममूळ संख्या कोणती? 2. सममूळ म्हणलो तर 2. विषम मूळ म्हणलो असतो तर 3. उभी हो. 1 ते 100 मधील सगळ्यात मोठी सममूळ संख्या कोणती? पाहिलं? ऐकत जण पहिलं ना, का म्हणलं मी ना? सममूळ. ऐकायचं नीट पहिले. सममूळ. सम आहे का हे? हिच्या शेवटी 0, 2, 6, 4, 8 आहे का? तर हे सम आहे का? तर कोण सम आहे येथून 1 ते 100 मधून? आतापर्यंत किती वेळा डकरलो रे एकच सम आहे म्हणून? किती सम आहेत? हो, हे एकच तर सम आहे ना. समोर एकच सम आहे का नाही आहे? जास्त आहेत का सम? मोठी बी तेच, लहान बी सम, बाकी सगळ्या विषम. विषम, सम, विषम. समाची ओळख काय? तर शेवटी 0, 2, 4. तर हा 2 दिसते. सम मूळ बी आहे, हे सगळ्याच मूळ आहेत. समजलं? हा, बस. उभी हो अजून. 1 ते 100 मधील सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणती? हा, आता ना सम म्हणलो ना विषम. 97. गुड. सगळ्यात मोठी विषम मूळ संख्या कोणती? सगळ्यात मोठी विषम मूळ. अरे ह्या मूळ संख्या आहेत, याच्यापैकी एकच सम आहे, बाकी सगळ्या काय आहेत? विषम. मूळ तर आहेतच. अबे मूळ एक कॅटेगरी झाली. अरे जसा मुलगा राहते तर तो मुलगा माणूस बी राहू शकते किंवा बाई नाही स्टुडंट बी राहू शकते, डॉक्टर बी राहू, वेगवेगळे आहेत की नाही? तसा हा मूळ बी आहे तर विषम बी तर राहू. तर ह्या सगळ्या विषम मूळ आहेत आणि फक्त एकच सममूळ. तर विषम मूळ संख्या कोणती मोठीवाली? 97. डोके में कुछ अक्कल है क्या?
बैठो. अरे पगल्यानो, अबे एकच सममूळ आहे. सममूळ कोणते आहेत? एक का दोन? हे आहे ना दोन. आणि विषम मूळ कोणत्या झाल्या मग? बाकी सगळ्या मूळ संख्या. बाकी सगळ्या मूळ संख्या काय झाल्या? विषम मूळ. एकच आहे सममूळ कोणती? लक्षात राहील. हा, मी सगळ्यात मोठी मूळ विचारलो तरी पण 97. सगळ्यात मोठी विषम मूळ विचारलो तरी पण 97. सगळ्यात लहान मूळ संख्या विचारलो तरी 2 येईल. पण सगळ्यात लहान सममूळ विचारलो तरी बी 2 येईल. पण सगळ्यात लहान विषम मूळ समजलं? समविषम समजलं का? काल दात काढून राहिले. हा, चलो झाला बेटा. आता पाहून संयुक्त. आता काय पाहून? तर संयुक्त संख्या कोणाला म्हणाल? अरे इंग्लिश मध्ये नाव काय होता मूळ संख्यांना? प्राईम नंबर. काय नाव होता? नाही तर प्रीमे नंबर म्हणाल. प्रीमे नंबर होय का? हवे. तर मग संयुक्तला काय नाव आहे? कंपोजिट नंबर. काय नाव आहे? कंपोजिट नंबर. ओके. मग कोणाला कंपोजिट नंबर म्हणू आपण? तर मूळ कोणाला म्हणला? ज्यांना दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही तिला मूळ म्हणला. तर इथं काय येईल? ज्यांना दुसऱ्या संख्यांनी भाग जाते त्यांना काय म्हणू शकतो? संयुक्त म्हणू शकतो. बरोबर. मग आपण दुसरी डेफिनेशन काय पाहिला होता? ते दुसऱ्याच्या टेबलमध्ये येत नाही. तर हे संयुक्त संख्या काय करू शकतात? संयुक्त संख्या दुसऱ्या कोणत्याही संख्यांच्या पाड्यामध्ये येऊ शकतात. बरोबर. मग इथं काय पाहिला होता आपण? अशा संख्यांना फक्त एक व स्वतःनेच भाग जातो. तर त्याच्या दुसरा पाहिला, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकतो. मूळ संख्यांना फक्त 2च विभाजक असतात, ते म्हणजे एक आणि स्वतः. तर याचे 2च राहतील का? नाही. तर संयुक्त संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. विभाजक समजलं का? हां. फॉर एक्झाम्पल, आता जे मूळ संख्यांमध्ये नाही आहे ते वाली संख्या घेतो. 8 होती का मूळमध्ये? 8. तर 8 ले बघा, 8 चे विभाजक 1 न जाते, 2 न जाते, 4 न जाते, 8 न जाते, 2 पेक्षा जास्त आहेत. अरे टोटल किती आहेत? 4 विभाजक. म्हणजे 2 पेक्षा जास्त आहेत. अरे 2 पेक्षा जास्त आहेत. म्हणजे हे 8 कोणती संख्या होईल? संयुक्त समजलं का? अरे समजलं का? तर 1 ते 100 मध्ये टोटल मूळ संख्या किती होत्या? 25 तर त्यावाल्या किती राहतील? 1 ते 100 मध्ये टोटल 100 होत्या, त्याच्यापैकी 25 मूळ. तर संयुक्त किती? 75. का बरं नाही? कारण 1 जे आहे हे संयुक्त बी नाही आहे
अन तर मग राहिल्या किती 74. अबे टोटल 100 संख्या आहेत 1 ते 100 मध्ये की नाही आहेत? त्याच्यातल्या 25 संख्या काही झाल्या मूळ. तर 75 संयुक्त राहायला पाहिजेत, पण त्याच्यातली जे एक आहे एक ते संयुक्त बी नाही आहे ना. अबे संयुक्त बी नाही आहे ना. का बैरायनो का करू तुमच्या पुरे झेंडू बामा तुम्ही. 1 ते 100 मध्ये 1 ते एकूण किती मूळ आहेत? 75 मूळ नाही संयुक्त संयुक्त संख्या आहे. कळलं का? आता लक्ष द्या. याच्यावरून अजून प्रश्न काय विचारू शकते तुम्हाला? कोण खाडखुड खाडखुड करत आहे? आली नाही आली का? देऊ घसरमपट्ट्या पाहिजे असतील तर सांग. सपोज विचारू शकते 31 ते 60 31 ते 60 मध्ये टोटल मूळ संख्या किती? तर मग काय एक एक काढत राहाल का? हा कोड मांडून टाकायचा. 31 येथून चालू झाला 60 म्हणजे येथपासून येथपर्यंत किती झाल्या? 7 झाल्या. 2 न 2 4 न 3 डायरेक्ट काढू शकता. एक एक काढायची गरज आहे का? म्हणून हा कोड आपल्याला पाठांतर 4 4 2 2 3 समोरच्या मनाच्या म्हणलो मी ना. झोपीत तर नाही तुम्ही. 4 4 2 2 3 हा. जेव्हा मी म्हणेन सकाळी येता बरोबर 4 4 2 2 3 समजलं की नाही समजलं? रिपीट केलास गडबडे मीनं जो म्हणलो तोच म्हणलास तर पूर्ण चाटी मुंडन चणे की डाळ. ठीक आहे. तर ज्या मूड मध्ये झाल्या त्या संयुक्त मध्ये येतील का? मग संयुक्त संख्या काढू शकता तुम्ही. तर 1 ते 100 मधील संयुक्त तुम्हाला काढायचे आहेत. समजलं की नाही? आता संयुक्त संख्या ज्या आहेत त्या विसंबी राहू शकतात आणि संबी राहू. कळलं का की नाही कळलं? कळलं का की नाही कळलं? कळलं का? त्यानंतर आहेत बेटा त्रिकोणी संख्या. त्यानंतर काय आहे? त्रिकोणी संख्या. ये क्या है भाई? त्रिकोणी संख्या ट्रायंगुलर तर बघा अशा संख्या ज्यांना आपण टिम्मा मध्ये म्हणते का म्हणते? एक मिनिट. हां टिपक्यांची. टिपक्यांची अशा संख्या ज्यांना आपण त्रिकोणी टिपक्यांच्या रूपात लिहू शकतो. ठीक आहे. जसा बघा 1 हे सिंगल डॉट काढलो याच्यासाठी त्रिकोणी म्हणू शकतो त्याला. पण जसा 3 तर 3 बिंदू मी काढू शकतो या प्रकारे त्रिकोण बनला. आता त्याच्या समोर सपोज हे 3 पहिलेचे जे आहेत अजून मला वाढवायचे आहे तर 1 2 आला असता असा म्हणजे टोटल किती झाले? 6. मग अजून
हे एवढे झाले होते पहिलेचेच, अजून वाढवायचे आहेत. तर एक इथं आला असता, एक इथं आला असता, एक इथं आला असता, एक तर किती झाले. तर असे का टिपके 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 टिपकेच करत राहाल का तुम्ही? हां, अरे राहाल का? तर मग हे संख्या आली कशी? तर बघा एक फॉर्म्युला असते n प्लस 1 n प्लस 1 बाय 2 तर त्रिकोणी संख्या भेटतील तुम्हाला. ठीक आहे, पाहून घ्या. हा इथं फॉर्म्युला आहे. लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिला 2. लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिला तर काय भेटतील तुम्हाला? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी. तर 1 पासून सुरू करतो आता मी. पहिले n ची किंमत ठेवतो 1. n ची किंमत काय ठेवतो? पहा इकडं n आणि इकडं भेटेल मला ट्रायंग्युलर नंबर. इकडं काय भेटला असा? ट्रायंग्युलर नंबर. n ची व्हॅल्यू 1 ठेवलो. काय ठेवलो? 1. तर 1 आणि 1 प्लस 1. अब हा 1 यांच्या बीचमध्ये काय? इंटू. काय आहे? तुम्हाला एक एक गोष्ट सांगा लागते. बहुत पागला तुम्ही. तर n ची किंमत इथं 1 ठेवलो असतं. दिमागामध्ये सोडवून राहिले आता. 1 प्लस 1 2. तर 2 गुणिला 1 2 आणि हा 2 ना हा 2 कटला. काय आला? 1. काय आला? आहे ट्रायंग्युलर नंबर. हां, मग 2 ठेवा. आता n च्या जागी 2 ठेवा. 2 इंटू 2 प्लस 1 भागिला हा 2 किती आला? म्हणजे n जेव्हा 2 ठेवलो तेव्हा ट्रायंग्युलर नंबर कोणता भेटला? 3. आता n ची व्हॅल्यू दुसरी ठेवा. अजून 3 ठेवा. 3 इंटू 3 प्लस 1 भागिला बेक बेदुने 3 दुने भेटला 6. कुठं लक्ष आहे? मग n ची व्हॅल्यू आता 4 ठेवून पाहतो. अरे ठेवू. तर 4 आणि 4 प्लस 1 भागिला बेक बेदुने 5 दुने भेटला. मग समोर अजून 5. 5 गुणिला 5 ने 1 6. 5 गुणिला 6 भागिला 2 बेक बे बेत्रिक 5 त्रिक. समजलं का कसं काढायचं आहे? तर की नाही समजला? आपण याला असं पण काढू शकतो. 1 जसाच्या तसा. 2 लिहिल्या. 2 आणि 1 3 लिहिल्या. 3 अधिक 2 अधिक 1 4 लिहिल्या. 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 समजलं? 5 लिहिल्या. 5 अधिक 4 अधिक 5 ने 4 9 9 ने 4 9 ने 2 3 12 12 ने 2 14 ने 1 तर आता किती येईल सांगा? यस. डायरेक्ट याच्यामध्ये पण जोडू. अरे डायरेक्ट याच्यामध्ये जोडू शकतो. हां, मग समोरची सांगा किती जोडा? जोडा ना. समजलं? बघा ना. 1 लिहिला. इथं 2 लिहिता बरोबर. 2 ने 1 3 ने 3 4 ने 6 5 ने 10 6 ने 15 7 ने 21 असे पण काढू त्रिकोणी. समजलं? जमला त्रिकोणी संख्याचा जुगाड. तर उद्या तुम्हाला त्रिकोणी संख्या काढून आणायच्या आहे 15 पर्यंत. म्हणजे इकडं 15 पर्यंत लिहित नाही. ती इकडे दुसऱ्या संख्या भेटतील. अरे भेटतील का? बंद केलास? चाललास घरी?
पांड्या. मग मग आहे चौकोनी संख्या, चौरस संख्या, सॉरी चौरस संख्या, ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो स्क्वेअर नंबर. स्क्वेअर. मग हे काय असतात सर? तर ज्याला आपण दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपात मांडू शकतो, दोन सारख्या संख्येच्या गुणाकाराच्या रूपात. जसा इकडे आता नंबर लिहितो मी 1 2 3 4 5 6 7. तर याचा स्क्वेअर म्हणजेच 1 × 1 किती आला असता? याचा स्क्वेअर म्हणजेच 2 × 2. याला स्क्वेअर म्हणतो. डोक्यावर 2 लिहिला म्हणजे स्क्वेअर. कोणाच्या बी डोक्यावर 2 राहिला म्हणजे स्क्वेअर. जसा 17च्या डोक्यावर 2 असेल तर 17चा स्क्वेअर. समजलं का? हां. तर 2 × 2 हे आल्या असत्या आपल्या काय? स्क्वेअर नंबर. ह्या वाल्यावर. ठीक आहे? अरे ठीक आहे. हां. 3चा स्क्वेअर काय आला असता मग? 3 × म्हणजे किती? मग 8चा स्क्वेअर काय आला असता? 8 × 8 किती आला? मग 12चा स्क्वेअर किती आला असता? 12 × 12 कोपच्या मध्ये जाल आणि 12 × 12 कराल. कळलं? इथं आला असता 140. तर अशा प्रकारे तुम्हाला 20 पर्यंत स्क्वेअर सुद्धा काढणे आहे आणि पाठांतर सुद्धा करून येणे. समजलं का की नाही समजलं? तर उद्याचा होमवर्क तुम्हाला असा आहे की सगळ्या संयुक्त संख्या काढायच्या आहेत. सगळ्या संयुक्त संख्या काढायच्या आहेत 1 ते 100 मधल्या. देन 15 पर्यंत. कुठपर्यंत? 15 पर्यंत ट्रायंग्युलर नंबर काढायचे आहेत. देन 20 पर्यंत. 20 पर्यंत काय काढायचे आहेत? स्क्वेअर. आणि पाठांतर सुद्धा करून यायचे. कळलं? किती मिनिटाचा झाला पाय बरं? पॉज कर. पॉज खालच्या. थांब. करशील उपाद. हां. तर बघा हा थोडासा 1 ते 100 वाल्या नंबरवर आपल्याला अजून काही प्रश्न विचारू शकतात. म्हणेल की बा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या 1 पासून चालू होतात अनंतपर्यंत. ठीक आहे? तर आपल्याला 1 ते 50 वाल्या म्हटलं तर त्या आपल्याला काढता आल्या पाहिजे त्यांची बेरीज. तर लक्ष द्या बेरीज करायची कशी. फॉर्म्युला जो आहे तो तर लॉंगकट जाईल. याच्यापेक्षा अजून शॉर्टकट आहे मग पाहू. पण ही खूप शॉर्टकट आहे अजून. तर आपल्याला काय करायचं आहे? बेरीज काढून घेऊ आपण एका लाईनीची. कशी काढायची? तर बघा 1 ते 10 पर्यंतच्या पहिले बेरीज काढून घेऊ. तर हे 10 झाले. 9 ने 1, 8 ने 2, 7 ने 3, 6 ने 4 किती झाले? 10 10 10 4 वेळा झाले. आणि हे 1 5 वेळा झाले म्हणजे 50 झाले. 5 बाकी राहिले. टोटल बेरीज किती झाली? 1 ते 10 ची किती झाली? म्हणजे 1 ते 10 मधील जेवढे पण अंक आहेत त्या सगळ्यांची बेरीज किती झाली? 55 झाली. लक्षात आली? लक्ष घ्या आता. चांगल्याने लक्ष द्या. आता फक्त समसंख्यांची म्हणलो. फक्त समसंख्यांची. तर किती येईल? 2 आणि 4 6 आणि 6 12 आणि 8 20 न 10. तर ऑड नंबरची किती येईल? 1 आणि 3 4 आणि 5 9 आणि 7 16 आणि 9 25. लक्ष द्या. या दोघांची बेरीजच तर 55 येत आहे ना. ऑड आणि
येत आहे 55 येत आहे. अरे ऑड नंबरची सम नंबरची विषम नंबरची बेरीज म्हणलं आणि 1 ते 10 मधील सर्व समसंख्यांची आणि 1 ते 10 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज म्हणलं तर बेरीज किती आले पाहिजे. पण फरक म्हणलं तर फरक कितीचा आहे. बेरजेचा फरक कितीचा आहे. समसंख्यांची जेवढे आहेत यांची बेरीज किती झाली आणि विषम संख्यांची बेरीज किती झाली. तर दोघांमध्ये फरक कितीचा आहे. 5चा. कितीचा फरक आहे. एवढा नाही दिसत. यांची बेरीज 30 यांची बेरीज 25 तर फरक कितीचा झाला. समजलं. आता या लाईनीतला काढायचा आहे. कसा काढाल तर हे 11 हे 11 काय लिहिलेले आहेत पहा 10 + 1. 12 काय लिहिलेले आहेत 10 + 13 काय लिहिलेले आहेत 10 + 19 काय लिहिलेले आहेत 10 + 20 काय लिहिलेले आहेत 10 + तर हे या साईडचे 10 वेळा आले असतील तर 10 10 100 झाले. त्यांची बेरीज 100 आली असती आणि यांची बेरीज तर आताच काढला आपण किती आली होती. तर या टोटल लाईनची बेरीज किती असेल. किती असेल. सरळ बसा तुम्ही माणसामध्ये. मागची लाईन किती असेल बेरीज 155. समजलं. तसंच बघा हिला मी कशा प्रकारे तोडू शकतो. 20 + 1 20 + 2 20 + तर 20 20 20 20 10 वेळा जोडलो तर किती झाले. हे 10 वेळा जोडलो तर 100 झाले होते. 20 20 10 वेळा जोडीन तर 20 20 10 वेळा जोडीन तर 200. आणि मग या साईडचे 1 2 3 4 5 यांची बेरीज किती येत होती. किती येत होती. तर टोटल किती झाले. मग याला कसं तोडू शकतो. 30 + 1 30 + 2 30 30 30 30 10 वेळा जोडीन तर 300 आणि त्या साईडचे जोडलो तर 55. किती झाले. तर इथं किती येईल. इथे किती येईल. समजलं का. समजलं का. ओके. आता या 10 संख्यांमध्ये 5 संख्या सम होत्या. 5 संख्या म्हणजे 5 जणांचे 10 10 10 10 5 वेळा अलग जोडतो. किती झाले. अबे 10 10 10 5 वेळा जोडा. किती झाले. झाले. कारण हे जे 100 आले होते 100 तर 5 जणांचे वेगळे राहतील ना. आणि 5 जणांचे तर 5 जणांचे 50 दुसऱ्या 5 जणांचे कारण सम 5 आहेत आणि विषम आहेत की नाही. आणि समसंख्यांची बेरीज किती होती. तर 50 न 30 म्हणजे या लाईनी मधल्या सगळ्या समसंख्यांची बेरीज किती आली असेल. तर राहिले किती. याच्यातून मायनस कराल तर हे येईल. अरे येईल किंवा ते 50 होते टोटल. अरे ऑडवाल्या 5 होत्या ना. 5 इवन झाल्या 5 ऑड होत्या तर त्याच्यातले 10 10 10 10 सेपरेट काढलो 50 आणि त्याच्यातले मग हे 1 3 5 7 9 यांची बेरीज किती आली होती. तर 50 आणि 25 तर इथे किती आला असता. तरी बी दोघांचा फरक कितीचा आहे. समजलं. तर इथं पण फरक कितीचा येईल. इथं पण कळलं का. सगळ्यांचा फरक किती कितीचा असते 5. मग इथं किती येईल बघा. हा 10 कितीने वाढला 50 50 न प्लस झाला तर 50 अजून प्लस करा. येईल अजून 50 प्लस करा. अजून 50 प्लस करा. अजून 50 प्लस करा. कितीने वाढते. समोर समजलं. तर काढाल पूर्ण समोर. ओके.
मग याच्यामध्ये पण कितीने वाढला पा 50 ने वाढलेला दिसत आहे. तर याच्यामध्ये 50 मिळवा. पहिले 25 मिळवला तर 100 झाले. दुसरे 25, मग 125 मध्ये 50 मिळवला तर मग 175 मध्ये अजून 50 मिळवायचे. पहिले 25 मिळवा 200, दुसरे 25. कळलं? तर अशा प्रकारे कुठपर्यंत काढायचे आहेत. आता याच्यावरून जर तुम्हाला ही पद्धत नसती माहीत आणि विचारलं असतं की 1 ते 30 मधल्या सर्व समसंख्यांची बेरीज आणि सर्व विषम संख्यांची बेरीज यांचा फरक किती, तर तुम्ही काय केल्या असत्या, 1 ते 30 मधल्या सर्व समसंख्यांची बेरीज सेपरेट काढल्या असत्या, विषम संख्यांची सेपरेट काढल्या असत्या आणि मग काय केल्या असत्या, मायनस. पण तेवढा तामझाम करायची काही गरज नाही. 1 ते 10 मधल्याची फरक किती आहे, 11 ते 20 मधल्यांचा फरक आणि यांचा फरक 5 1 5 5 2 10 5 3 टोटल कितीचा फरक आला असता. 1 ते 30 मधील सर्व समसंख्यांच्या बेरजेचा आणि सर्व विषम संख्यांच्या बेरजेचा फरक आला असता 15. समजलं? म्हणजे सेपरेट काढायची गरज. हां, फक्त समसंख्यांची बेरीज म्हणलं नसतं. 1 ते 30 मधल्या सगळ्या समसंख्यांची बेरीज. तर हे 30 प्लस 80 प्लस 130 किती झाले, जोडा. 30 आणि 130 160, 160 आणि 80 240. तर 240 आली असती इवन संख्यांची बेरीज. ऑड संख्यांची बेरीज विचारलं नसतं विषम संख्यांची. तर ह्या जोडा 30 पर्यंत 100 झाले. 100 ने 100 200 आणि हे 25. अरे कळलं? तर या टेबलच्या मदतीनं आपण कोणाच्या पण काढू शकतो. तर हा टेबल पूर्ण हे संख्या भराल तुम्ही आणि या प्रकारे सुटसुटीत चांगला स्केल वगैरे लावून काढाल. टोटल इवन असा अर्धवट काढून ठेवून द्या पहिले. कळलं? चलो फटाफट.